आणि या तिलक मेहताने ज्यावेळेस समाजात फिरत होता, तो शाळेत जात होता, येत होता, बाबांकडे इकडे तिकडे जात होता, त्यावेळेस त्यांनी हे पाहिलं होतं की हा डबावाला, आणि बाबांच्या तोंडून त्यांनी ऐकलंय होतं की हा डबावाला कधीच चुकत नाही आणि कधीच लेट होत नाही. कितीही पाऊस येऊ द्या, काहीही होऊ द्या, मुंबईचा डबावाला आजपर्यंत लेट झाला नाही आणि होतही. पाऊस पडतोय तो पण डॉलर. एक नोट म्हणजे 81-82 रुपये आपले, आणि ते गोळा करायचे आपल्याला. खटखट 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 नुसतं पळायचं इकडे तिकडे, गोळा करत फिरायचंय. असं असं स्वप्न पडतं का तुम्हाला? पैशांचा पाऊस वगैरे. कारण मी पालघरमध्ये खूप ऐकलंय, पैशांचा पाऊस पडणारा बाबा. असं बरंच ऐकलंय, बऱ्याच जणांना अटक झाली, बऱ्याच जणांनी लुटलं लोकांना, असं ऐकलं. कारण आपलं अल्टिमेट गोल आपण जे म्हणतो ना, की आमचं अंतिम लक्ष्य काय आहे जीवनाचं, तर आपण पैसा हेच मानतो. बरोबर आहे ना? पैशासाठीच सगळं करतो ना आपण. असं कोणी आहे का पैसा नाही मिळाला तरी हरकत नाही पण मी माझं करतोय असं? पैसे के बिना पैसा नहीं चाहिए लेकिन मैं कर रहा हूं कुछ, असं कोणी आहे? आहे तुमच्यापैकी कोणी की जो पैसा नकोय म्हणतोय? आणि मग जर पैसा हवा असेल तर तो काय आभाळातनं पडणार आहे का? असा आभाळातून पडणार आहे पैसा? वाटतंय तुम्हाला पडणार आहे असा आभाळातनं कधी पैसा? पडेल? नाही पडणार, अजिबात नाही पडणार. किंवा असं कुठे सापडेल का आपल्याला? सापडेल? असे बंडल ठेवलेले आहेत की रूम आहे आणि त्यात तुम्हाला सोडून दिलं, घे बाबा काय घ्यायचे ते, काय खिशात घालायचे, पोटात भरायचे, काय घ्यायचे तेवढे घे, असं कोणी म्हणेल? नाही ना, असंही कोणी म्हणणार नाही. पण ही अशी अवस्था आहे की नाही, एटीएम ची गाडी जी जाते, एटीएम मध्ये पैसे भरला, त्या गाडीत एवढे पैसे असतात, असे पैसे असतात. पण ती गाडी त्या ड्रायव्हरला त्यातनं 1 रुपया घ्यायची परवानगी असते का? तो जो त्याचं रक्षण करणारा सिक्युरिटी गार्ड असतो, त्याला पण त्याला 1 नोटेला हात लावायची परवानगी नसते. जो त्या एटीएम मध्ये ते पैसे ठेवतो, बंडल ठेवतो, सिक्वेन्सली लावतो, सॉर्टिंग करतो, अरेंज करतो, त्याला पण त्यातनं काही घ्यायची परवानगी नसते. मग हा जो पैसा आहे तो आपल्याला असाच मिळेल का? आत्ता मिळतोय, बालवयात मिळतो कदाचित ना, बाबा 500 200 थम्सअप, आहे की नाही? वाटतं ना असं? देतात ना पैसे, बाबा देतात ना. पण असं मुक्तपणे तुम्ही पैसे उडवायला तुम्हाला दिले का आतापर्यंत बाबांनी? कारण बाबा जे पैसे कमवत आहेत ते तुमच्यासाठीच कमवत आहेत. आई वडील जे काही काम करत असतात ते आपल्या मुलांसाठी करत असतात. स्वतःसाठी जेवढं करत नाही तेवढं आपल्या मुलांसाठी करत असतात. तर त्या स्वैरपणे कोणीच देत नाही. मग जर आपलं अंतिम लक्ष्य काय जे जीवनाचं आहे ते पैसाच असेल आणि तो सहजी मिळत नसेल, तर हा पैसा मिळवण्याची वेगवेगळी माध्यमं आपण शोधली पाहिजेत. मग तो एटीएम वाला जो पैसा घेऊन चाललाय, तो ड्रायव्हर, तो सिक्युरिटी गार्ड किंवा तो ठेवणारा, हा कधीही असा विचार करत नाही की मला 15,000, मला 20,000, मला 10,000 रुपये पगार आहे, त्याऐवजी हेच बंडल घेऊन गायब हो ना, सगळी गाडीच घेऊन जाऊ ना. तो एक मार्ग आहे ना पैसा कमवण्याचा. पण ते कधी विचार करतात का असं? काही लोकांनी केलाही असा विचार, पण शेवटी काय झालं? त्यांचं आयुष्य बर्बाद झालं, त्यांना नाही मिळालं. त्यांना पोलिसनी पकडलं आणि पुढचं कदाचित पूर्ण आयुष्य जेलमध्ये जाईल किंवा समाजामध्ये एक नाचक्की होऊन जाते. त्यांची मुलं, त्यांच्या स्वतःकडं, त्यांच्या मुलांकडं, त्यांच्या आईवडिलाकडं पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलतो. म्हणून कधीही पैसा हे जरी आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय असेल तरीही कधीही पैसा वाम मार्गाने कमवू नये, चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नये. गलत रास्ते पैसा कमाने के लिए हमें कभी भी
एक्सेप्ट नहीं करने चाहिए, हमेशा ध्यान में रखो। ये छोटे एज में अगर मैं बोलूं कि 13 साल की उम्र में, 13 वर्ष वयात 100 करोडचा मालक तुम्ही होऊ शकता, तुम्हाला सत्य वाटेल? 13 वर्ष, ज्याचे वडील एका कंपनीत नोकरी करतात, नोकरदार आहे, नोकरदार आहे, आई ही गृहिणी आहे, वडिलोपार्जित कुठलाही बिझनेस नाही आहे, आणि 13 वर्षाच्या मुलाने, की जो आता 18 वर्षाचा आहे, त्याने 100 करोडची 100 करोड टर्नओव्हर असलेली एक कंपनी उभी केली. सत्य पटेल? वाटतं असं होईल? कारण तुमच्यापैकी किती मुलं आज 18 पेक्षा जास्त आहेत, हो की नाही? किंवा 13 पेक्षा जास्त आहेत. 13 पेक्षा तर सगळेच जास्त आहेत ना, बरोबर आहे ना? आजही तुम्ही किती कमाई करताय? आता मला आज तुम्हाला हे दाखवून द्यायचंय की आपण आपल्याला कुठेतरी रिस्ट्रिक्ट केलंय. नाही नाही, मी अजून मुलगा आहे, अजून कुठं 25चा झालोय, अजून कुठे 18चा झालोय, कुठे अजून माझं लग्न झालंय, कुठे अजून माझ्या बाबांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे, अशी कारणं आपण देत राहतो. आणि त्या कारणांची परिणिती होते की आपण पुढे 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 गोष्टी ढकलत राहतो, आणि एक दिवस असा येतो की आपण काहीच करू शकत नाही याची आपल्याला खात्री पटते, आणि मग आपण स्वतःला खूप कमजोर मानायला लागतो. आज आपण जी गोष्ट पाहणार आहोत ती गोष्ट अशाच एका व्यक्तीची आहे की ज्यांनी खूप कमी वयात, म्हणजे आपण विचार केला तर पैसा कमवण्याचं वय कोणतं आहे सांगू शकाल का तुम्ही? सामान्यपणे पैसा कोणत्या वयात कमावला जाऊ शकतो? किती वयापासून किती वयापर्यंत कमाई करू शकतो बरं आपण? कोण सांगतं? एक जण उभा राहून. केव्हापासून तुम्ही पैसा कमवू शकता सांगा? 22 वर्ष वयानंतर. 21व्या वर्षापर्यंत तुमचं शिक्षण चालू असतं साधारण. ग्रॅज्युएट जे तुम्ही होता ते ग्रॅज्युएशन तुमचं 21व्या वर्षापर्यंत असतं. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा बाकीच्या गोष्टी असतात. तर मी तो जसं म्हणला त्याने अगदी योग्य उत्तर दिलं. आपल्याकडे असंच काहीसं चालतं. फॉरेनमध्ये हे जरा वेगळं प्रमाण आहे, कारण अमेरिकन किंवा युरोपियन जर राष्ट्र पाहिली तर या राष्ट्रांमध्ये साधारण 18व्या वर्षी त्या मुलाला स्वतंत्र केलं जातं. आपल्याकडं आपण संज्ञान घोषित करतो, आता हा संज्ञान आहे, पण बाकीच्या कंट्रीजमध्ये त्या मुलाला स्वातंत्र्य दिलं जातं. आता तू स्वतंत्र आहेस आणि आता तुझा उदरनिर्वाह तुला करायचा आहे. अडचण आली तर आम्ही आहोत, पण तुझे पैसे तुला कमवायचे, तुझं शिक्षण तुला घ्यायचंय, तुझे भल्या बोऱ्याचे निर्णय तुला घ्यायचे. असं काहीसं कल्चर फॉरेनमध्ये आहे, पण भारतात ते नाही आहे. तर माझा प्रश्न हा आहे की 18व्या वर्षी आपण पैसे कमवू शकतो का? करोडपती होऊ शकतो का? तर स्वाभाविकपणे आपल्या उत्तर असणार आहे नाही. कारण आज तुम्ही सगळे 18 पेक्षा जास्त आहात. त्यामुळं आपल्याला वाटतं की नाही. हा एक दगड आहे, या दगडाला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? कोणी सांगू शकेल याला काय म्हणतात? कोणी सांगू शकतं? काय म्हणतात रे? हे पाहिले तुम्ही दगड कुठे कुठे? हा, रस्त्याच्या कडेला असतात ना, त्याला काय म्हणतात? बघा, तुमची उत्सुकता किती असते की हे दगड मी लहानपणापासून पाहतोय आणि बाजूला लावले, ह्याला काय म्हणतात हे सुद्धा मला माहित नाहीये. वयाच्या 18 वर्षापर्यंत मला हे माहित नाही की जे दगड मी 6व्या वर्षानंतर समजायला लागलं की हा रस्ता आहे आणि हे काहीतरी शेजारी लावलेलं आहे. 12 वर्षात मला प्रश्नच नाही पडला की ह्याला काय म्हणायचं. हाँ, लेकिन इस स्टोन को क्या बोलते हैं? सांगेल?
माइलस्टोन, मैलाचा दगड, मैलाचा दगड, माइलस्टोन म्हणतात त्याला. पूर्वी माईल मध्ये लिहिलं जायचं, आता किलोमीटर मध्ये म्हणतात. 1 किलोमीटरचा स्टोन येतो, त्याला माइलस्टोन असं म्हणतात. आणि माइलस्टोन आपण बनावं, आपण दुसऱ्यासाठी आपल्या जीवनात इतकं दिशादर्शक बनावं की कोणीतरी तुमचा आदर्श घेऊन, कारण ह्या दगडाला पाहूनच ठरवतो ना, अरे सिमला अजून ते ट्रक ड्रायव्हर वगैरे काय विचार करतात, हा बोर्ड वाचल्यानंतर त्यांना कळतं ना की सिमला अजून 97 किलोमीटर आहे. मग मला तसं प्लॅनिंग करायचं आहे. मग तुम्हाला म्हणजे एक व्यक्ती म्हणून तुम्ही इतरांसाठी माइलस्टोन होऊ शकता का, हा एक विचार आपण आपल्या आयुष्यात असायला हवा. इतरांसाठी मी माइलस्टोन होऊ शकतो का, मला पाहून त्यांनी त्याची प्रगती अजून किती करायची आहे हे त्याच्या लक्षात यावं, असा एक आदर्श मी होऊ शकतो का, हे एक भाव आपल्या मनात असायला हवा. असाच एक माइलस्टोन तिलक मेहता आहे. तिलक मेहता 2006 साली जन्म झालेले तुमच्यापैकी किती लोक आहेत? 2006. हा तुमच्या वयाचा आहे, हा तुमच्या वयाचा आहे, तुमच्या वयाचा मुलगा आहे. हा फाउंडर आहे पेपर्स अँड पार्सल नावाच्या कंपनीचा. पेपर्स अँड पार्सल नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीचा हा फाउंडर आहे. हा फाउंडर म्हणजे कोण म्हणतो आपण त्याला? संस्थापक, संस्थापक आहे. त्याचं नाव तिलक मेहता. 2006 साली त्याचा जन्म झाला, म्हणजे आता करंटली तो 18 वर्षाचा आहे, बरोबर ना. नंतर त्याचा जन्म गुजरात राज्यात झालाय, भारतामध्ये. तो आता सध्या बाय प्रोफेशन ओनर ऑफ पेपर अँड पार्सल कंपनी. एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याचं जे आहे ते 8वी पास. ज्यावेळेस त्यांनी PNP म्हणजे पेपर अँड पार्सल कंपनी 2018ला स्थापित केली, त्यावेळेस त्याचं वय, त्यावेळेस तो 8वी क्लासमध्ये होता. म्हणजे ज्यावेळेस तो 8वीत शिकत होता त्यावेळेस त्यांनी कंपनी तयार केली होती, एक कंपनी काढली होती. आणि आज त्या कंपनीचा नेटवर्थ किती आहे? 2023ला म्हणजे मागच्या वर्षीचा आकडा आहे हा, 100 करोड रुपये. 100 करोड रुपीज. आहे का नाही पाऊस? पैशाचा पाऊस आहे की नाही? 100 करोड वयाच्या 16व्या वर्षी 100 करोड. जर 50च्या आणि 100च्या नोटा ठेवल्या ते स्टेज भरल डिग लावून. एवढ्याचा मालक आणि तुमच्या वयाचा मुलगा. - 2018 मध्ये यांनी कंपनी स्थापन केली होती पेपर अँड पार्सल. आणि आता तो एक खूप मोठ्या टर्नओव्हरचा मालक आहे, धनी आहे. यांनी ही जी कंपनी सुरू केली, ही कंपनी मुंबईचे जे डब्बावाले आहेत त्यांच्या मदतीनं सुरू केली. बघा, म्हणजे तुमच्या मनात उत्कट इच्छा असेल तर मदत करायला जग तयार आहे. पण तुमच्या मनात इच्छाच नसेल, मला शिकायचंच नाहीये, तर शिक्षक काय करणार आहे? तुमच्या मनात प्रश्नच निर्माण होत नसतील तर शिक्षक काय उत्तर देणार आहे तुम्हाला आणि काय शिकवणार आहे? ज्याच्या मनात एक उत्कट इच्छा होती की मला काहीतरी करायचंय, माझी अडचण, प्रॉब्लेम मला सोडवायचा आहे, आणि त्यांनी डबावाल्यांना घेऊन त्यांनी ही कंपनी इस्टॅब्लिश केली. कोणत्याही महत्वाचा जर शोध लागायचा असेल तर त्याच्या मागे कुठेतरी एक अडचण असते, हे तर मान्य करता ना तुम्ही. एडिसनला अंधाराची भीती वाटत होती म्हणून दिवा बनवला. काहीतरी अडचण आहे, कुठली तरी अडचण आहे कुठल्याही शोधामागे. म्हणूनच गरज ही शोधाची जननी असं म्हणतात. गरज पडेल तरच शोध लागतील ना. आपल्याला गरजच पडत नाहीये. थम्सअप प्यायचंय, 100 रुपये भेज दो, फोन पे बनाया है किसी ने, हमें कुछ लेना देना नहीं उससे. फोन पे से आता है वही पैसा पुरेंद्र कृष्ण प्रभु के कैंटीन में जाता है, हो गया काम. 100 कैसे कमाना है, क्यों पीना है, क्या पीना है, कुछ सवाल जवाब हमारे पास नहीं है. प्रॉब्लम ही नहीं है तो सोल्यूशन भी नहीं है.
हा मुलगा ज्यावेळेस 8व्या इयत्तेत शिकत होता, त्यांनी ही कंपनी कशी तयार केली, सुरू केली, त्याच्या मागचं कारण काय होतं हे आता आपण समजूया. तर त्याच्या काकाच्या घरी त्याचं एक अभ्यासाचं पुस्तक विसरून राहिलं. ते राहायला मुंबईत येतात. जरी त्याचा जन्म गुजरातचा असेल तर त्याचे वडील मुंबईत काम करतात, म्हणून ते मुंबईत राहिले. आणि मुंबईला तो त्याच्या काकांकडे गेला होता आणि तिथं त्याचं पुस्तक, अभ्यासाचं पुस्तक विसरून आलं. तर ते पुस्तक त्याला परत पाहिजे होतं आणि लगेच त्वरित हवं होतं. म्हणून तो बाबांना फोन करतो की बाबा, माझं पुस्तक काकांच्या घरी राहिलंय, तुम्ही ऑफिसमधून, तुमचं ऑफिस संपलं की तेवढं प्लीज पुस्तक घेऊन या, म्हणजे मला अभ्यास करता येईल. बाबा कामाच्या व्यापात विसरून जातात की ते पुस्तक मला आणायचं आहे. आणि बाबा जसे घरी येतात तसं या मुलाला कळतं की बाबांनी पुस्तक नाही आणलं. कारण बाबा कुणाच्या तरी कंपनीत कुठेतरी काम करतायत, त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, प्रत्येक मिनिटाला नवीन नवीन काहीतरी काम आहे आणि त्यामुळं कदाचित बाबा विसरले असते. बाबा विसरले हे माहीत असताना त्यांनी हे ऑब्झर्व केलं की बाबा खूप थकलेत. पण जेव्हा जेव्हा मी बाबा ऑफिसमधून परत येतात आणि मी बाबांना म्हणतो, बाबा मला स्टेशनरी घ्यायची आहे, बाबा मला पुस्तक घ्यायचं आहे, बाबा मला काहीतरी आणायचं आहे, माझ्यासोबत चला, तर बाबा थकलेले असतात. हा थकवाही त्यांनी आपल्या बाबांचा पाहिला होता, आपल्या वडिलांचा थकवा त्यांनी पाहिला होता. आणि मग तो काय करतो, तो प्रयत्न करतो इंटरनेट वगैरेचा वापर करून, मला ते पुस्तक आजच्या आज कसं बोलून घेता येईल, म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत ते पुस्तक किमान माझ्याकडे आलं तर मी अभ्यास करू शकेल. आणि म्हणून तो ट्राय करतो की जे काही पार्सल सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत त्या गुगलवरनं सर्च करतो, त्या कंपन्यांना अप्रोच करतो आणि ते पुस्तक मागून घेण्याचा प्रयत्न करतो. मग ज्या वेळेस त्या कंपन्यांचं कोटेशन येतं की तुम्हाला किती रुपये चार्ज लागेल, ते पुस्तक जर मुंबईच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकातून जर बोलवायचं असेल तुम्हाला तर किती रुपये चार्ज लागेल, तर साधारण 300 रुपये चार्ज त्याला येणार असतो, की जी ते पुस्तकाच्या किमतीपेक्षा ते बोलवायचीच किंमत जास्त झाली होती. ही होती समस्या. बाबांचा थकवा ही होती समस्या. ह्या समस्या ह्या मुलाने पाहिल्या आणि मग त्याने ठरवलं की मी ज्या अर्थी मला अशी अडचण आहे, मला वस्तू बोलवायची असेल तर त्याच्यासाठी मला इतकी जास्त पे करावं लागतं, याचा अर्थ ही अडचण सगळ्यांचीच आहे. माझी अडचण आहे म्हणजे सर्वांचीच अडचण आहे. आणि मग तो प्रयत्न करतो की ह्याचं सोल्युशन मी कसं शोधू शकेल. आणि मग अडचण आली की मला मदत करणारे कोण आहे, हा प्रश्न येतो ना आपल्या मनात. कुठलीही समस्या आल्यावर आपल्याला कोण आठवतं पहिलं? आई वडील. आई वडिलांना आपण विचारतो. पण त्यांनी बाबांचाच थकवा पाहिलाय, बाबांनाच समस्या आहे आणि बाबांचीही मला समस्या सोडवायची आहे. त्याच्यामुळे आई वडील तर कितपत मदत करू शकेल. मग आईशी बोलला, आई मी काय करायला हवं. बाबांशी बोलला, बाबा ही समस्या सर्वांचीच असेल, जशी माझी तशी सर्वांची असेल. आणि मग आसपासच्या समाजाचं निरीक्षण तो करायला लागला की मला कुठून मदत मिळेल. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की मुंबईची लाईफलाईन ज्यांना म्हणतात तो मुंबईचा डबेवाला. मुंबईचा डबेवाला जो आहे हा तुम्हाला माहिती आहे ना, मुंबईमध्ये जितकेही लोक काम करतात त्यांच्या घरून किंवा त्यांच्या मेसमधून त्यांच्या ऑफिसपर्यंत डबा पोहोचवण्याची यंत्रणा म्हणजे मुंबईचा डबावाला. मुंबईचा डबावाला ज्याप्रमाणे जपानमधल्या ट्रेन आहेत की 3 सेकंद 4 सेकंद 5 सेकंद लेट झाल्या तरी माफी मागितली जाते, अशी ह्या लोकांची ओळख आहे. यांचा डबा, एवढे सारे डबे आहेत पहा, किती डबे ठेवलेत, एवढे सारे डबे ठेवले. आपल्याला आपल्याच घरातला साखरेचा डबा कोणता, चहा पावडरचा कोणता, गुळाचा कोणता कळत नाही. सारखे डबे जर आले तर, यांचे एवढे सारखे डबे असूनही यांचा कधीही डबा, माझा डबा त्याला आणि त्याचा डबा मला कधीच नाही आला. आजपर्यंत यांची चूक होण्याची जी हे म्हणजे एक म्हणू एरर त्यांचा, तर तो आहे 0.001%. खूप कधीतरी चूक झाली तर होती. आणि ही सगळी लोक, डबा पोचवणारी सगळी लोक, MBA, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा मग IIT, नंतर
कॉमर्सच्या किंवा तुमच्या हाऊसकीपिंगच्या किंवा तुमच्या वेअरहाऊसच्या सगळ्या डिग्र्या घेऊन आलेल्या असतील ना, चुकत नाही म्हटलं आहे की नाही? टोपी पिपी घालून, त्यांचा युनिफॉर्म घालून, नाही ना? ही सगळी लोक जवळपास अनपढ आहेत. अनपढ आहे. मुंबई जेव्हा डेव्हलप होत होती त्यावेळेस अशिक्षित लोकांना काय, ते एक तर मजुरी होती किंवा सेवा होती. एक तर मजुरी करा नाहीतर सेवा द्या, असं एक होतं. तर त्यांनी हा पर्याय निवडला होता डब्यावाल्यांनी. ते चाळीत राहायचे, लोकल ट्रेनचा वापर करायचे. लोकल ट्रेनला ही मुंबईची लाईफलाईन म्हणतात आणि ह्या लाईफलाईनचा वापर करून ही लोक लाईफलाईन बनले. आणि ह्या तिलक मेहताने ज्यावेळेस समाजात फिरत होता, तो शाळेत जात होता, येत होता, बाबांकडे इकडे तिकडे जात होता, त्यावेळेस त्यांनी हे पाहिलं होतं की हा डबावाला, आणि बाबांच्या तोंडून त्यांनी ऐकलंय होतं की हा डबावाला कधीच चुकत नाही आणि कधीच लेट होत नाही. कितीही पाऊस येऊ द्या, काहीही होऊ द्या, मुंबईचा डबावाला आजपर्यंत लेट झाला नाही आणि होते. मग अशा डबावाल्याची त्याला आठवण झाली. काय वाहन वापरतात हे? फर्स्ट क्लास मर्सिडीज बेन्झ. हे सायकल वापरतात. बरं, ती गिअरची, 40,000ची, लाईट वेट, 50,000ची, असं काहीच नाही. हे सायकल वापरतात सगळ्या डिलिव्हरी देण्यासाठी. त्या सगळ्यावर बॅचेस लावलेत पहा, ते काय MI वगैरे दिसतात ना तुम्हाला, हे सगळे बॅचेस इंग्लिशमधून असतात, कोडिंग असतं. हे सगळं कोडिंग ह्या लोकांना माहिती असतं. आणि मग हे सगळं ऑब्झर्वेशन तिलकचं होतं. ह्या डबावाल्याची आणखी एक ओळख आहे की इंग्लंडचं राजघराणं जे आहे ते भारतातून कुणाला बोलवू अगर ना बोलू, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये भारतातून कोणाला बोलवू अगर ना बोलू, पण डबावाल्यांना बोलवतं. डबावाल्यांना त्यांचं फॉर्मल इन्व्हिटेशन येतं. फॉर्मल इन्व्हिटेशन येतं की असा असा प्रोग्राम इंग्लंडमध्ये राजघराण्यात आहे, तर तुम्ही यावं, असं इन्व्हिटेशन ह्या लोकांना येतं. तर असा हा डबावाला ह्या तिलकने पाहिलेला होता. बघा ऑब्झर्वेशन कसं असावं. आपल्याला रोडनी गेल्यानंतर ह्या दगडाला काय म्हणतात हे सुद्धा माहित नाही, की जे इतके वर्षापासून आपण दगड पाहतो, ह्या दगडाला काय म्हणतात, किंवा आपण ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्यात गावं कुठली कुठली आहेत हे पण आपल्याला माहित नाही. आणि ह्या मुलाचं ऑब्झर्वेशन होतं की हे जे डबावाला आहे ही उत्तम सेवा देण्यासाठी हे जगभरात फेमस आहे. मग हे जर डबा पोहोचू शकत असतील तर डब्याच्या आकाराचं माझं पार्सल नाही पोहोचू शकवणार. आणि म्हणून हा तिलक मेहता त्यांना भेटला आणि त्यांना पटवून दिलं. त्यांनी, तुम्ही पाहिलं असेल ह्या फोटोमध्ये, त्यांनी त्यांचा डब्यावाल्याचा ड्रेस जो आहे, पायजामा, नंतर तो कुर्ता आणि टोपी, त्यांनी त्याचं फक्त एक जॅकेट वरून दिलं त्यांना, की कोण डबावाला आहे, फक्त डबावाला आहे, आणि कोण पेपर अँड पार्सल प्लस डबावाला आहे. कारण ह्या डबावाल्याची रीच पूर्ण मुंबईत आहे. असा सगळा त्याचा अभ्यास त्यांनी केला आणि ह्या लोकांच्या मदतीनं त्यांनी पेपर अँड पार्सल नावाची कंपनी इस्टॅब्लिश केली, की जी कंपनी तुमचं कुठलंही मुंबईच्या कुठल्याही भागातून कुठलंही पार्सल असेल तर ती पिक करते आणि जिथं पोचवायचंय तिथं ड्रॉप करते. आणि ही सेवा ज्या काही कंपन्या ऑलरेडी मार्केटमध्ये होत्या त्यांच्या ऑलमोस्ट एक 30 to 40% एवढ्या चार्जमध्ये ही सेवा देतात. आणि कोविडच्या कार्यकाळात, म्हणजे कोविडचा काळ जो होता 18 ते 20च्या दरम्यान, कोविड आपल्याकडे आला होता. या काळी शाळा बंद होत्या आणि हे 8वीत शिकणारं पोरग काय करत होतं पहा. आपण काय केलं, पबजी मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया, ऑनलाईन क्लास चालू झाले होते. एकदा क्लास चालू झाला आणि ते सर आणि ती मॅडम तिकडून, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर, भुकायला लागले की तुम्ही लगेच स्क्रीन हाईड, न्यू स्क्रीन ओपन, आवाज म्यूट, ठक 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 ठक, झालं. असं आपण शिक्षण घेतलं पबजी का, बरोबर ना? कोविडच्या काळात शिक्षण असंच होतं ना तुमचं. पार्थ, पबजी कधी शिकला खरं सांग? आवाज मला येत नाही, त्यांना कसं आहे? केव्हा शिकला पबजी?
4थीला, हां 9वीला, त्यावेळेस तू कोविड होता का त्यावेळेस? शाळेत जात होता का घरी ऑनलाईन क्लास करत होता? शाळेत जात होता. त्यावेळेस तुला मोबाईल कसा मिळाला? नवीन घेतला होता ना तुझ्यासाठी ना. का बरं? तू तर शाळेत जात होता, मोबाईलची काय गरज होती? सहा महिने ऑनलाईन क्लास होता आणि 6 महिने ऑफलाईन झाले होते. मग त्या 6 महिन्याच्या काळात तुला मोबाईल दिला होता आणि मोबाईल एकदा हातात आला की मग तुला पबजी पण कळाली. बघा आता शिक्षणाचा आपण किंवा ज्या गोष्टीसाठी आपल्याला जी गोष्ट मिळती तिचा वापर आपण कशासाठी करतो याच्या मागे समजून घ्या. या सगळ्या गोष्टी समजून घ्या. तिलक सारखा मुलगा की जो 8वीतला आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्यासाठी त्यांनी काय ऑब्झर्वेशन केले आणि त्यांनी कशी मदत मिळवली. विचार करा की एक छोटंसं 8वीतलं मुलगा डब्बावाल्याला जाऊन भेटतंय, तुमचा बॉस कोण आहे, तुमचं काम कसं चालतं, तुमचं ऑफिस कुठे आहे, त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या लोकांना भेटणं, त्यांना पटवून देणं की मी काय विचार करतोय, एक्सप्लेन करणं, कशी असेल स्कीम, काय करता येईल, कसं करता येईल. एक छोटासा मुलगा ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस किती अभ्यास असेल याचा विचार करा. त्या पद्धतीने यांनी कंपनी सुरू केली, पुढे गेला, खूप सारे अवॉर्ड्स मिळाले. कारण आज ही कंपनी म्हणजे तो वयाच्या 18व्या वर्षी 100 करोडचा टर्नओव्हर असलेला मुलगा, आज त्याला खूप सारे अवॉर्ड्स मिळाले. त्याचं साधारण म्हणजे 1200 जे पार्सल्स आहे त्याचा 2000 ते 5000च्या दरम्यान त्यांनी ठरवलंय की मी ही सर्व्हिस देऊ शकेल असं आहे. आणि त्यांनी हैदराबाद, बेंगलुरू, कोलकाता आणि चेन्नई या ज्या काही सिटीज आहेत, मेट्रो सिटीज आपण त्याला म्हणू, या सिटीजमध्ये त्यांनी त्याचे ऑफिसेस सुरू करण्याचं ठरवलं. विचार करा, तुमच्या वयाचा मुलगा विचार काय करतोय की माझे ऑफिसेस, माझी सर्व्हिस, माझी कंपनी या ज्या शहरांमध्ये तो कधी गेलाच नाहीये त्या शहरांमध्ये इस्टॅब्लिश झाली.